ऑब्विसली. चल लागूयात कामाला. ओके. हा पण हे जरा इथेच काय मी इथून स्टार्ट करते, तू इकडनं स्टार्ट. ओके रेडी. ओके. हा हा. वेदांत त्याच्यावर धूळ आहे ना, तू कसं त्याला झटकू शकतोस? तुला बघून तू राहू दे. तू एक काम कर, तू काय तू तो झाडू घे. हे घे, हा झाडू घे. तू झाडणं सुरू कर, मी हे बाकीचं बघते. हा. तुला अजून काही त्रास होतोय का? अंग दुखतंय वगैरे? अशक्तपणा आलाय फक्त थोडा. आद्या तू थांब इथे, मी डॉक्टरांना घेऊन येतो. अरे नाही विक्रांत, अरे मी गोळी घेतलीये, वाटेल मला बरं. हो पण डॉक्टरांना दाखवायलाच लागेल ना. अरे मला ताप आल्यावर अन्नाची गोळी द्यायचे ना, तीच गोळी घेतली मी. बरं ठीक आहे, पण मग मी आज घरीच थांबतो. विक्रांत तू जा ऑफिसला, मला वाटेल बरं. आणि माझ्यामुळे उगाच तुझ्या कामावर परिणाम नको. काही होत नाही, असू दे. विक्रांत अरे आत्या वहिनी आहे ना इथे. बरं आरती, म्हणजे काल आई जे काही बोलली त्याचं टेन्शन घेतलंयस का तू? म्हणून ताप आलाय का तुला? काय काय झालंय काल? अरे सांगा ना, काय झालंय काल? काय बोलली आई? आरती कसलं टेन्शन घेतलंयस तू? अरे फार काही नाही. ऍक्च्युली काल जरा स्वयंपाकाचा अंदाज चुकला, थोडा जरा मिसकम्युनिकेशन झालं. आरतीने थोडं जास्त लोकांचं जेवण बनवलं आणि मग आईने ते शेवटी कोणालाही न देता फेकून दिलं. आई पण ना. खरं सांगू का, त्यांनी जेवण फेकून दिलं ना, ह्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं. आमच्या घरी एखादी पोळी जरी शिल्लक राहिली ना, तरी आईला अजिबात आवडत नाही. पण जे अन्न जर जास्त झालं तर कोणाला देण्यापेक्षा फेकून दिलं ना, याचं जास्त वाईट वाटलं. रात्रभर झोप नाही आली रे मला. खूप मेहनतीने केलं होतं मी सगळं. जाऊ दे आरती, आता जे झालं ते झालं. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. खरंच काळजी करू नकोस. त्या वहिनी मी खरंच सांगते ग, मला 50 माणसांचाच स्वयंपाक करायला सांगितला होता. जाऊ दे आरती, तू तिचं वागणं मनावर नको घेऊस खरंच. अगं पण आई काय अशीच वागत राहणार आहे का? विक्रांत डोंट वरी, मी आहे ना आता इकडे. कदाचित दादाचं जे काही झालंय त्याच्यामुळे आई असं वागत असेल त्या स्ट्रेस खाली. आणि हे अपेक्षित होतं मला, म्हणूनच आले ना मी इकडे. बरं आरती, तू आज कॉलेजला जाणार नाहीयेस ते कळवलंयस का तिकडे? हो ठीक आहे, मग आता आराम कर तू. आणि काही लागलं तर मला हाक मार लगेच. हा मी आहे. तू पण. फायनली फायनली कमाल चहा. याला म्हणतात चहा. छान झालाय ना? तुला सांगते, अण्णांना सुद्धा माझ्या हातचा चहा ना खूप आवडतो. तुझ्यात न आवडण्यासारखं काय आहे? आय मीन मस्त चहा आहे. तू सगळंच मस्तच करतेस ना, म्हणजे सगळंच छान करतेस तू. सो मग तुझ्यात न आवडण्यासारखं काय आहे ते असं सगळं? ते तुझ्या चहाचं काय झालं होतं? माझ्या चहाचं नाव सांगतो. मी पहिल्यांदा चहा केला तर तो पानसट झाला. मग मी त्यात चहा पावडर ऍड केली, तो खूप स्ट्रॉंग झाला.
मग मी विचार केला, मी त्यात साखर ऍड केली. तो खूपच गोड झाला. अमूल्य, तू मला शिकवशील का ग चहा कसा करतात, असा कमाल चहा? हो चालेल ना, पण अगदी फर्स्ट टाइम मध्ये तुला माझ्यासारखा चहा नाही जमणार. तू हळू प्रॅक्टिस केल्यानंतर जमेल, म्हणजे जमू शकतो. आणि काय मला शिकावं तर लागेलच, कारण आज तू हे सगळं करतेस, उद्यापासून माझं मलाच मॅनेज करायचंय ना. आणि मला तर कळत नाही कसं होणार आहे माझं. पण आपण काय करणार आहोत, मग मला काही कळत नाहीये. आरतीला आधार द्यायला हवा आपण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरतीची बाजू आपण स्वतः ठामपणे आईसमोर मांडायला हवी. कारण तिची बाजू किती खरी असली ना तरी आरती आईसमोर बोलायला खूप घाबरते. पण तू बोलशील का आईशी? म्हणजे तू तिला समजावून सांग ना की आरती खूप साधी मुलगी आहे. हो विक्रांत, मी अर्थातच आईसमोर सगळं सांगणार आहे हे, पण तुझं काय? बोलेन, मी पण बोलेन. आरतीला हा असा त्रास झालेला नाही चालणार. तुला असं नाही वाटत की या सगळ्यावर एखादं परमनंट सोल्युशन असायला हवं? ऑफकोर्स वाटतं. मग काय, आपण आईच्या वागण्यावर काय सोल्युशन काढणार आहोत? आहे एक सोल्युशन. काय? दादा आणि अमूल्याचं लग्न. अरे हो, खरंच जर अमूल्या सून म्हणून या घरात आली ना तर आपले बरेचसे प्रॉब्लेम्स पटापट सॉल्व्ह होतील. अगं मग आपण त्यांना सांगायला पाहिजे की लवकरात लवकर लग्न करा, आता अजून वेळ घेऊन काही होणार नाहीये. हो विक्रांत, पण त्यासाठी आधी दादा या घरात यायला हवा ना. तसं नाही म्हणते मी, साहित्य. काय साहित्य? बघ तू आता हे टेंडर भरतोयस, हे साहित्यामुळे पुरुषोत्तम काकांना कळणार. ते जाऊन नूतन काकूंना सांगते आणि मग ते आणखीनच चिडते. बघा मुलं चिडते, मी नाही या सगळ्याच्या पलीकडे गेलो आणि मला आता याने काही फरक पडत नाही. मला सांग, तुला साहित्याबद्दल काय वाटतं? काय वाटतं म्हणजे? वेदांत, मला असं राहून राहून वाटतंय की साहित्याला अपॉइंट करण्यामागे पुरुषोत्तम काकांचा हात. मुले तुला आत्ता कळतं? म्हणजे हल्ली हल्ली मला असं वाटायला लागलं. अगं नवीन सीईओ नेमूया, हा प्लॅन कोणाचा होता? पुरुषोत्तमचा. मग या साहित्याला नवीन सीईओ म्हणून नेमायचं, पण त्याचं डोकं असणार. यामुळे सोड ना, आपल्याला काय फरक पडतोय असं सगळ्यांना? आपण आपला मार्ग निवडलाय ना. और अभी अभी तो जंग छिड़ी है. आगे आगे देखो होता है क्या? अच्छा, सी मी तर रेडी आहे. तू रेडी आहेस ना? येस बॉस. येस पार्टनर. वेदांतनी नवीन कंपनी सुरू केली, अमूल्या तिथे पार्टनर आहे. वेदांतला समजत कसं नाहीये की ह्यात त्याचंच नुकसान आहे. एवढं जर त्याला समजलं असतं, कळलं असतं तर त्याने ही आपली कंपनी सोडलीच नसती मॅडम. काय करायचं काय कळत नाहीये मला. VW इन्फ्रा चालू करण्यासाठी मी त्याला पैसे दिले, ती कंपनी एवढी मोठी झाली, वेदांचं एवढं मोठं नाव झालं, आणि तीच कंपनी वाऱ्यावर सोडली त्यांनी आता. डोंट वरी मॅम, मी आहे ना. आय मॅनेज एव्हरीथिंग. ओके, तू करशील ग, पण वेदांचं काय करू मी? मॅडम एक प्रश्न आहे माझ्या मनात. बोला. तुम्हाला अजूनही असं वाटतं की वेदांत परत येईल आणि सगळं पहिल्यासारखं एकदम सुरळीत होईल? अशी जर तुमची अपेक्षा असेल, इच्छा असेल, तर ती एकदम चुकीची. कारण वेदांतला परत यायचं असतं तर तो कधीच आला असता. कमाल आहे. म्हणजे मला भात आवडायचा नाही, पण हे तर खूप कमाल आहे. मस्त झालं.
वेदांत रे, तू ठेचा खातच नाहीयेस. अगं नको, तू म्हणालीस ना ते मिरचीचे तिखट असेल, मला नको. नाही अरे, तिखट नाहीये, म्हणजे मिरचीचा जरी असला ना तरी त्याला एक अशी तिखट गोड चव आहे. हो, तिखट गोड आहे. खा ना तू, टेस्ट कर. करतो ट्राय. बोलिया गप. अरे तिखट आहे. पाणी. अरे वेडा आहेस का तू? अरे मी तुला ठेचा भातासोबत खा असं म्हणत होते. तू पण खा, तू पण खा. ती स्वयंपाकीण बाई मिळेपर्यंत. आणि मी एक काम करतो, मी मिनाला सुद्धा सांगून ठेवतो. तिच्या ओळखीत कोणी बाई आहे का ते बघायला सांगतो तिला. गुड आयडिया. बर, वेदांतराव बरे आहेत का आता? बरं आहे, करतोय, म्हणजे सावरण्याचा प्रयत्न करतोय. होईल सगळं व्यवस्थित. गुड गुड. असंच सकारात्मक राहायचं कायम. होणार, सगळं व्यवस्थित होणार, बदल घडणार. आणि बघ, ती बाई मिळेपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था तूच बघ, काळजी तूच घे. काय बाहेरचं खाऊ नको, तर तब्येत बिघडायला नको. नाही 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 नाही, मी असं काही होऊच देणार नाही. काय झालं? नाही काय नाही अगं. आणि तू आत्तापासूनच संसाराला लागल्यासारखं वाटायला लागलंय मला. काय अण्णा तुम्ही? चांगलंय, उत्तम आहे. गुड गुड. अजून या सभोवताली रे तुझ्या खुणा. अजून उद्या क्षणात त्या भिजून जातील. हाय, गुड मॉर्निंग. तुझ्यासाठी थर्मासमध्ये चहा करून ठेवलाय. ऑमलेट साठी तयारी करून ठेवली. ब्रेडला बटर लावून ठेवलंय. फक्त तव्यावर थोडं गरम करून घे. इन केस काही कळलं नाही तर मला मेसेज कर, मी लेक्चर मध्ये असेल. वा, चहा कमाल झालाय. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. कॉलेज झालं की तुझ्या राजमहालात येते. ब्रेडला बटर लावून ठेवलंय. ये ना. आणि इकडे मी ठेवते. कसा झाला होता चहा? फर्स्ट क्लास. म्हणजे झाला होता की नाही वर्ल्डचा बेस्ट चहा? काय काय ना, हा एक सायकोलॉजिकल फॅक्ट.
म्हणजे दिवसभरातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आवडतात, आपल्याला आनंद देतात, अशा गोष्टी आपण अप्रिशिएट केल्या, त्याबद्दल कृतज्ञ राहिलो ना, तर आपल्या आयुष्यातले मोठे मोठे टेन्शन सुद्धा ना आपण असे विसरून जाऊ शकतो. त्याचं काय ना, हे करून आपण आपल्या मनाला हे सांगतो की ठीक आहेत, माझ्या आयुष्यात 56 अडचणी आहेत, पण तरी सुद्धा मी खूप लकी आहे की मी एवढा चांगला चहा पितो. त्यामुळे जर तुला चहा आवडला ना, तर तू म्हणायला पाहिजे की हा वर्ल्डचा बेस्ट चहा. जेवण आवडलं तर म्हणायचं हे वर्ल्डचं बेस्ट जेवण. आणि माणूस आवडला की Really? I mean, that's great. ते डिस्क्वालिफाईड झाले आणि आमचं काय? परफेक्ट. थँक्यू सो मच. हो हो हो, ऑफकोर्स. एकदा टेंडर आम्हाला मिळालं की तुमचं बक्षीस तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. ओके, शुअर. साहित्याचा फोन आहे बघा. हा बोल. हाय, एक गुड न्यूज द्यायची आहे. काय? वेदांत इन्फ्रास्ट्रक्चरचं टेंडर डिस्क्वालिफाय झालंय. खरी आहे बातमी? 100%. माझ्या सोर्स कडून कॉल आला होता. गुड. मला वेदांतच टेन्शन होतं. त्याने आपल्यासोबत कम्पीट केलं असतं तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण आपलं ठरल्याप्रमाणे चालू आहे. हो हो, अगदी. म्हणजे मी व्यवस्था तर तशीच करून ठेवली. बरं, नूतन मामा तुम्ही सांगताय की मी सांगू? सांगतो मी सांगतो. परफेक्ट. आणि आता तुम्ही त्या कंपनीतून बाहेर पडलात, याचा अर्थ तुम्हाला पुन्हा सगळं नव्याने शून्यापासून सुरुवात करावी लागेल. अर्थात छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट मिळवून तुम्हाला ए लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर बनावं लागेल. हो सर, करेक्ट आहे. माझ्याकडे एक असं काम आहे ज्यात हे टेंडर भरणं, बिल्डिंग वगैरे हे सगळं मी बाजूला ठेवू शकतो. मला समजलं नाही तुम्ही काय बोलताय. गोंदियातल्या एका गावात नदीवर पूल बांधायचं. छोटं काम आहे, 30 लाखापर्यंत. पण हे काम जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं तर. सर, मी 8 वर्षापूर्वी अशी कामं केली. मला माहिती आहे, मला जमेल. मग पुन्हा करा. तुम्हाला पहिलं काम मिळेल आणि नदीवर पूल बनेल. तुम्ही हे काम पूर्ण करून दाखवा. मी तुम्हाला डायरेक्ट सर्टिफाईड करून टाकतो, क्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर लेवल 2 म्हणून. जमेल का हे काम? ऑफकोर्स सर, का नाही जमणार. मग उद्याच तुम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर म्हणून इसारा रक्कम 10 लाख भरावी लागेल. चालेल? हो चालेल. अभिनंदन, तुमच्या कंपनीला पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन, अटेन्शन प्लीज. मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. एक मिनिट. ती आनंदाची बातमी मला द्यायची आहे सगळ्यांना. ओके. काय झालं मॅडम? तर साहित्य या कंपनीत आल्यानंतर तिने पहिलं टेंडर भरलं आणि ते टेंडर आपल्या कंपनीला मिळालंय. अरे वा, अभिनंदन साहित्य मॅडम, अभिनंदन. थँक्यू. तर याला म्हणतात पायगुण. साहित्य या कंपनीत आली आणि आपल्याला एवढं मोठं टेंडर मिळालंय. अरे बघताय काय सगळेजण? टाळ्या वाजवा. अरे वाजवा टाळ्या. विजय, हे पेढे.
सगळ्यांना वाटलं. आता सगळ्यांनी जरा लक्ष देऊन ऐका. आतापर्यंत या कंपनीमध्ये जे काही झालं ते सगळं विसरून जायचं. कारण साहित्य या कंपनीमध्ये नवीन इतिहास लिहिणार आहे. हो, पण माझी फक्त एकच अपेक्षा आहे, प्लीज मला सगळ्यांनी कोऑपरेट करा, कारण आपल्याला आणखी मोठं काम करायचंय. मॅडम तुम्ही फक्त ऑर्डर द्या, आम्ही सगळे तयार आहे. थँक्यू सो मच विजय. साहित्य अगं किती वाजलेत ग? 2 वाजले. 2. अमूल्य, तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? हो बरोबर आहे, तुझ्या चेहऱ्यावर 12च वाजणार. तुमच्या कंपनीला ते मिळालं नाही ना टेंडर. वाईट वाटतंय का तुला त्याचं खूप? पण वाईट वाटणारच ग, टेंडर डिस्क्वालिफाय झालं ना तुमचं. असं कसं ग डिस्क्वालिफाय झालं? पण काम जमत नाहीये का तुम्हाला? साहित्य, बरं झालं तू या कंपनीत आलीस, नाहीतर हे टेंडर सुद्धा आमच्या हातातून गेलंच असतं. वेट अ मिनिट. काय झालं? अहो तुम्ही पेढा का घेत नाही आज? शुगर आहे का तुम्हाला? विजय बघा, माझ्याशी बोलायचं नाही. काय ऐकू नाही आलं का तुम्हाला? तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही. पण का? ते मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नाही नाही, असं कसं चालेल? हो पण एका ऑफिस मध्ये काम करतो की नाही, मग जर बोललोच नाही तर काम कसं होणार? अच्छा, असं काय काम असतं तुमचं माझ्याकडे? तुम्ही जा ना, साहित्य मॅडमची कामं करा. त्यांच्या आदनं तर मी पाहणारच आहे. कसं आहे ना विजय, रस्त्यावरच्या कुत्र्याला आपण बिस्किटं टाकली ना तर ते कुत्रं सुद्धा आपल्या मागे मागे रस्ता संपेपर्यंत येतं. आणि तुम्ही काहीच वाटत नाहीये ना तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही पेढा घ्या ना पहिला. विजय, मला हा पेढा नको. तुम्ही खा, नाही तर ना जाऊन साहित्य मॅडमला द्या, पण मला नका देऊ. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही गद्दार आहात. झाली पैशांची व्यवस्था? 20 लाख तर लागतीलच. वेदांत, मी म्हटलं ना तुला, हे बघ 5 लाख रुपये आहेत माझ्याकडे, तू वापर ना ते. आणि बाकीचे आपण अण्णांना विचार. अण्णांकडून नको. अरे देतील ते. मी तुला म्हटलं ना, मी सार्थक कडून घेतो पैसे, होईल मॅनेज, डोंट वरी. पण अमूल्य, अण्णांकडे अडीनडीला राहू देत पैसे, मी करतो मॅनेज. वेदांत, मला सांग, तू एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ होतास, इतक्या सगळ्या लोकांना पगार देत होतास, तू स्वतःसाठी काहीच नाही करून ठेवलंस. कंपनीचं प्रॉफिट जास्त दाखवायचं, पण मी स्वतः खूप कमी सॅलरी घ्यायचं. आणि तसं बघायला गेलं तर माझा खूप काही खर्च नाहीये. म्हणजे पैसे उधळावे लागतील असे कुठले शॉक नाहीच आहेत मला. पैसा ही कशी एक फेज असते. म्हणजे आपलं यश हे पैशांवर डिपेंड नसतं. यश असतं. आणि तुला सांगू, असं खूप कष्ट करून आपण जेव्हा यश मिळवतो ना, तेव्हा पैसा आपोआप मागे धावून येतो. आणि मी तर ना त्या कष्टात असा म्हणजे मला माझा देव दिसू लागतो. त्या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माझे पाय जमिनीवर आहेत. म्हणजे मी ना एक सामान्य माणूस म्हणून सुरू करणार. आणि अजून एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट?
पूर्वी जेव्हा मी कंपनी उभी करत होतो तेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता. आज नाहीये. पण आज साथ द्यायला तू आहेस अमूल्य. सर, तुम्ही मागवल्याप्रमाणे हे तुमचं टेक्निकल ड्रॉइंगचं सामान. थँक्यू विजय. काय थँक्यू सर, मी तुमच्यासाठी कधीही काही करायला तयार आहे. म्हणूनच थँक्यू. बरं एक, मी तुला मेसेज केला होता, ती 2 पुस्तकं टाकलीस का यात? हो अहो सर, म्हणूनच तर बॅग एवढी जड आहे ना. बरं ठीक आहे, मी येतो, मला खूप काम आहे. सर सर सर, तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत का? काय झालं बोल. सर, तुम्ही ऑफिस मधून गेलात, आम्ही सगळे खूप नाराज झालो. सर, मला तुमच्या बरोबर यायचंय, पण तुम्हीच म्हणालात ना की कंपनीत थांब, कामाकडे लक्ष दे. मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागतोय, सगळं करतोय, तो उलट स्टाफ माझाच रागराग करायला लागलाय का तर मी राजीनामा देत नाहीये म्हणून. आय कॅन अंडरस्टँड. अहो सर, अमूल्य मॅडम तर जवळजवळ माझा तिरस्कार करायला लागल्यात. त्यांच्या डोळ्यात एवढा राग दिसतो ना माझ्यासाठी. विजय, हे तर होणारच होतं ना, पण डोंट वरी, म्हणजे काही दिवसांचाच प्रश्न आहे, होईल सगळं नीट. सर, मी बाकी कोणाला काही कळू देणार नाही, पण तुम्ही तेवढं अमूल्य मॅडमशी बोला ना प्लीज. मी गद्दार नाहीये सर, त्या माझ्याशी बोलत नाही ना, मला खूप वाईट वाटतं सर. अहो, रक्षाबंधनला त्यांनी मला राखी बांधली आहे, बहीणच अशी रुसून बसली तर कसं चालेल तुम्ही सांगा बरं. अरे विजय, मग तू अमूल्यला हा सगळा सिनारिओ समजावून सांग ना, काय प्रॉब्लेम आहे. अहो सर, कसं सांगू मी. अरे अमूल्यला सांगायला काय प्रॉब्लेम आहे विजय. सर, तशी तर माझी खूप इच्छा होती त्यांना सगळं काही सांगावं, पण तुम्हीच म्हणालात ना की कोणाला काही सांगू नको म्हणून मी त्यांना सुद्धा काही सांगितलं नाही. विजय, तू पण ना. बरं ठीक आहे, चल मी बोलतो अमूल्याशी. नक्की? हो चालेल सर. थँक्यू सो मच सर, आणि व्हेरी मच. ये आता. हा, येतो. काळजी घ्या. हो. वेदांत, वेदांत, कुठे? फोन का नाही लागत आहे? अचानक असं मूळ सांगता कुठे गेला काय माहिती. रुक्मिणी, बोल रुक्मिणी. अमूल्य, अगं वेदांत कुठे आहे? वेदांत, ऍक्च्युली मलाच माहिती नाहीये तो कुठे. अगं त्याचा फोन लागत नाहीये म्हणून मी तुला केला. हो अगं, काय झालं? महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि वेदांतला मला लवकरात लवकर भेटायचंय. प्लीज हरी अप. ठीक आहे, मी तो आले की मी त्याला सांगते, मग आपण भेटायचं ठरवूयात. बरं ठीक आहे, बाय बाय. काय बातमी मिळाली असेल हिला? वेदांतशी काही बोलणं झालं का? हा, म्हणजे अमूल्याकडून अपडेट्स मिळत असतात, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. पण मला कौतुक वाटतं हा दोघांचं. इतक्या अवघड परिस्थितीत सुद्धा ते दोघे एकत्र आहेत. मगाशी मी त्यांचाच विचार करत होते. पण म्हणजे बघ ना, माझ्या आणि विक्रांतच्या लग्नासाठी त्यांनी प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांशी खोटं बोलले, पण आमचं चांगलं व्हावं म्हणूनच त्यांनी केलं ना. मग त्यांच्या नशिबी एवढे भोग का? बघ ना, मला तर अजून तो दिवस आठवतो. मी आणि अमर्त्याने केवढं कन्व्हिन्स केलं होतं दोघांना. बाप रे.
म्हणाली मला ती. पण तुला खरं सांगू, म्हणजे आता दोघेही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असल्याचं नाटक करताय